नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज गाडीमध्ये 2 फळ्या टाकल्या. त्यानंतर गाडी चालू करून आपण निघालो. आपल्याच गावामध्ये आपल्याला आज लोडिंग करायची होती टरबूज. त्यानंतर आपण आलो तेलगाव पाटीला. हे आपल्या गावातील दत्त मंदिर देवस्थान. तिथून आपण राईड घेतला आणि आपण गेलो पस्तापुरे साहेब यांच्या शेतामध्ये. शेतामध्ये जात असताना हायवेवरून आपण राईड घेऊन त्यांच्या शेताच्या दिशेने पुढे गेलो. शेतामध्ये पोहोचलो. बघू शकता हे नवीन ड्रॅगन फ्रूटची लागवड चालू आहे. आधी त्यांच्यामध्ये शेतामध्ये जवळपास 1.5 एकर आहे. नवीन 1.5 एकरचं नियोजन चालू आहे. सर्व ड्रॅगन फ्रूटची शेती चालू आहे. हे बघा, हे जुना प्लॉट आहे ड्रॅगन फ्रूटचा. याच बाजूला जांब लावलेलं आहे. जांबामध्ये आंतरपीक म्हणून टरबूज लावलेलं आहे. टरबूजाची साईज बघू शकता. सिम्बा कंपनीची व्हरायटीचं हे बीज आहे. खूप सुंदर क्वालिटीचं आहे. त्यानंतर आपण गाडी वगैरे भरायला चालू केली. मालाची साईज 3 किलोपासून 4 किलो, 5 किलो, हाईट 6 किलो, 7 किलोपर्यंत होती. गाडी वगैरे लावून घेतली. त्यानंतर गाडी भरणं चालू झालं. गाडीची लोडिंग करत असताना शेतातले त्यांचे गाडी वगैरे भरत होते. गाडी बघा कशी भरली. 3 ते 3.5 टन माल आपण गाडीत भरलो. आपल्याला जायचं होतं नांदेडच्या मार्केटला. गाडी वगैरे भरून घेतली. त्यानंतर आपण आलो तेलगाव पाटीला. तेलगाव पाटीला आल्यानंतर इथंच आपल्या दत्ताभाऊचं हॉटेल आहे. इथं चहा एकदम छान क्वालिटीचा आणि उत्तम भेटतो. चहा घेतला. प्रवासामध्ये पुढे आपल्याला प्रवास करायचा होता. आपला एक मित्र येत होता, त्यासाठी थांबलो. त्यानंतर आपण आलो अहमदपूरला. आल्यानंतर आपण गाडीमध्ये डिझेल वगैरे टाकलं. डिझेल टाकून आपण निघणार होतो पुढच्या दिशेने. बघू शकता कसं टरबूज भरलेलं आहे. एकदम पूर्ण गाडी फुल भरलेली आहे. मालाची क्वालिटी पण एक नंबर आहे. आपण पोहोचलो मार्केटला आणि बघू शकता आज या महागाईच्या काळात पण हे 2 चांगले मनुष्य, सद्मनुष्य म्हणू शकता. कुत्र्याला बिस्किट खाऊ घालत होते रात्री 12 वाजता. त्यांना पण जीव आहे. पण ह्या स्वार्थी दुनियेमध्ये हे 2 माणसं बघून खरंच मनाला शांती वाटली की ह्यांनी 2-3 बिस्किट पुढे खाऊ घातले. ते सर्व बघितलं. त्यानंतर आपण गाडी वगैरे खाली करायला लावली. गाडी लॉट वाईज खाली करून घेतली. टरबूज, छोटे टरबूज, मोठे टरबूज वेगवेगळे करून खाली केली. बीटचं सकाळी होतं, आपल्याला वापस निघायचं होतं. रस्त्यामध्येच गाडीमध्ये थोडासा मेजर प्रॉब्लेम झाला. आपल्या गाडीचं फेस गेलं. आपण फक्त एका इंडिकेटरवरच आपण गावापर्यंत आलो. होतं असतं, गाडी आहे, मशीन आहे म्हणजे दुरुस्त बिघाड येणारच. ब्लॉग कसा वाटला मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा.